युवा म्हणजे स्फूर्ती, युवा म्हणजे चैतन्य, युवा म्हणजे उत्साह, युवा म्हणजे तारुण्याची सळसळ. थोडक्यात काय तर युवा म्हणजे सक्रियता. नमस्कार, मी प्रियंका. आपण बघत आहात शंखनाद प्रस्तुत यंगिस्तान. आज आपल्या सोबत आहेत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या विदर्भ प्रांत मंत्री पायलताई किनाके. पायलताईंच्या नेतृत्वाखाली अनेक युवक वर्ग आज कार्यरत आहेत. आज आपण त्यांची प्रेरणा, त्यांचे अनुभव आणि भविष्यातील योजनांबद्दल आज आपण सविस्तर चर्चा करूयात. नमस्कार ताई, शंखनाद प्रस्तुत यंगिस्तान या कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. ताई, मला सांगा की विद्यार्थी परिषदेमधील आपला प्रवास कसा सुरू झाला? तर सर्वप्रथम आपल्याला आणि सर्व जे आपले दर्शक आहे त्या सर्वांना माझा नमस्कार. आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषद जी गेल्या 75 वर्षापासून काम करत आहे, म्हणजे अविरतपणे आणि सातत्याने विकसित दिशेने काम करत आहे, अशा या विद्यार्थी परिषदेमध्ये माझा प्रवास 8 मार्च 2018 पासून सुरू झाला. तसे पाहता 2016 पासून आमचा प्रवास सुरू झाला, परंतु 2016ला सदस्यता करण्यात आली. सदस्यता म्हणजे विद्यार्थी परिषदेचं विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचं सगळ्यात मोठं अभियान असतं. त्या माध्यमातून जे 2016ला सुरू झाले, मध्यंतरी गॅप पडला, त्यानंतर 8 मार्च 2018ला एक मुलाखत होती. दिव्यांगीचे दर्शन म्हणून 8 मार्चला एक दिग्गज महिला ज्या आहे त्या क्षेत्रातल्या त्या महिलांच्या इंटरव्ह्यू म्हणजे जी मुलाखत होती ती मुलाखत घ्यायची होती. तसे पाहता आमच्या संस्कृतच्या मॅडम होत्या, बेडेकर मॅडम. त्या बेडेकर मॅडम मुलाखत घेणार होत्या, पण त्यांची तब्येत थोडी खराब झाली. कदाचित तो योग असावा मला विद्यार्थी परिषद मध्ये आणण्याचा, आणि त्यांच्या म्हणजे जागेवर मी तिथे मुलाखत घेण्याकरता गेले. आणि मग तिथे जेव्हा मुलाखत घेतली आणि तिथे जेव्हा ते मध्ये असणारे पूर्णकालिक वर्ग, फुल टाइमर्स असतात जे घरदार सोडून विद्यार्थी परिषदेसाठी काम करतात, तसे फुल टाइमर्सच्या संपर्कात आले मी. आणि संपर्कात आल्या आल्या मग त्यांचा घरी प्रवास सुरू झाला आणि या सगळ्या गोष्टी, आणि मग इन्व्हॉल्व्ह होत गेले. आणि मग अशा पद्धतीने एक जो टच असतो ना की विद्यार्थी परिषदेमध्ये जे आपल्या मनात काम आहे तेच काम विद्यार्थी परिषदेमध्ये आहे, असं करत मग परिषदेचा माझा असा हळूहळू प्रवास यवतमाळ पासून सुरू झाला. अच्छा, म्हणजे योगायोगानेच आपण विद्यार्थी परिषदेमध्ये आपण प्रवेश केला. ताई, माझा दुसरा प्रश्न की एबीव्हीपी मध्ये सहभागी होण्यामागे आपली प्रेरणा कोणती होती? तर एबीव्हीपी मध्ये सहभागी होण्याची प्रेरणा हीच होती की एबीव्हीपी जे एक असतं ना की सामान्य विद्यार्थी आणि विद्यार्थी परिषदेचा विद्यार्थी, यामध्ये जर आपण विचार केला तर तो जमीन आसमानचा फरक आहे असं म्हणू शकतो. कारण असं झालेलं आहे की सामान्य विद्यार्थ्यांच्या बाबतीत आपण विचार केला आणि विद्यार्थी परिषदेच्या बाबतीत विचार केलेला विद्यार्थी असेल तर भारत माता की जय म्हणताना जो विद्यार्थी दोन्ही हात वर करून आणि दोन्ही ऊर्जेने जो म्हणतो ना, तो विद्यार्थी परिषदेचा विद्यार्थी, ज्याची ओळख आपल्या कॉलेजेसमध्ये त्याच्या नावाने नव्हे तर विद्यार्थी परिषदेच्या याने होईल, आणि ज्याच्यामध्ये राष्ट्रभक्तीचा भाव निर्माण होईल. ह्या ज्या गोष्टी होत्या त्या मला प्रेरित करून गेलं की विद्यार्थी परिषद सामाजिक आणि शैक्षणिक अशा दोन्ही क्षेत्रामध्ये अव्वल दर्जाचं काम करत आहे. तर ह्या गोष्टी जरा टच झाल्या मनाला आणि पुढे मग मी जुळत गेले. अच्छा ताई, तुम्ही आता विदर्भ प्रांत मंत्री आहात, तर विदर्भ प्रांत मंत्री झाल्यानंतर तुम्हाला कोणते बदल घडवायचे होते? खरे म्हणजे विदर्भ प्रांत मंत्री बनण्याच्या आधी वेगवेगळ्या जबाबदाऱ्या पार पाडल्या. वेगवेगळ्या जबाबदाऱ्या ज्यावेळेस पार पाडल्या त्यामध्ये म्हणजे बऱ्याच असं वाटलं की ह्या गोष्टी व्हायला पाहिजे, त्या गोष्टी व्हायला पाहिजे. त्यानंतर जेव्हा विदर्भ प्रदेश मंत्री बनले, पूर्णकालिक निघाल्यानंतर जेव्हा संघटन मंत्री म्हणून काम करत होते, तेव्हा असं वाटलं की विद्यार्थिनींचं काम वाढलं पाहिजे, या क्षेत्रातलं या आयाम गतिविधींचं काम वाढलं पाहिजे. असं विचार करताना ज्यावेळेस मग प्रदेश मंत्री झाले होते, म्हणजे मागल्या वर्षी आणि आता पुनर्निर्वाचित असे, तर त्यावेळेस विचार केला होता की आयाम गतिविधी कार्यांना भरारी द्यायचं, विद्यार्थिनींचं काम वाढवायचं, जास्तीत जास्त पूर्णवेळ कार्यकर्ता विद्यार्थिनी आपल्या कामामध्ये कशा येईल हा विचार केला होता. आणि तशाच पद्धतीने विदर्भ प्रांताने 6 संमेलन ठरवले होते, म्हणजे एक आयाम गतिविधीच्या माध्यमातून. त्यापैकी 4 संमेलन यशस्वीरित्या आम्ही केले. त्यापैकी छात्रांचं संमेलन होतं, ते छात्रांचं मोठं संमेलन आम्ही केलं.
1000 संख्या अपेक्षित होती, त्यामध्ये 909 संख्या उपस्थित होती. वर्धेला हे संमेलन झालं. त्यानंतर खेलो भारतचं मातीशी जुडलेले निगडीत असलेले जे खेळ असतात, म्हणजे मलखांब असेल, कुस्ती असेल, या सर्व खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी खेलो भारतच्या अंतर्गत खेलो महोत्सव घेतला आम्ही. त्यानंतर जनजाती विद्यार्थी, आपण म्हणतो ट्रायबल विद्यार्थी प्रवाहात आले पाहिजे, उच्च शिक्षित झाले पाहिजे, कुठेतरी मोठमोठ्या दर्जावर गेले पाहिजे, आणि जेणेकरून तो विद्यार्थी सुद्धा विकासाच्या दिशेमध्ये आणि विकासाच्या धारेमध्ये असला पाहिजे. म्हणून जनजाती विद्यार्थ्यांचं संमेलन सुद्धा चंद्रपूरला केलं. आणि एवढंच नव्हे तर NEYP म्हणजे पर्यावरणावर एक विचार करणारा ग्रुप तयार व्हायला पाहिजे. आजची जी वसुंधरा आईला हरित ठेवण्यासाठी काहीतरी गोष्टी करणे गरजेचं आहे. म्हणून SFDच्या अंतर्गत NEYP अखिल भारतीय लेवलवर म्हणजे संपूर्ण भारतातले प्रतिनिधी नागपूरमध्ये येऊन NEYP ची एक सांसद सुद्धा झाले. असे कार्य आयाम गतिविधींच्या माध्यमातून निरंतर अजूनही चालतच आहे विद्यार्थी परिषद. आज विद्यार्थी परिषद 24 आयाम गतिविधींमध्ये कार्य करून राहिले आहे. ऍग्रीच्या विद्यार्थ्यांसाठी ऍग्रीव्हिजन आहे. TSVK हे आपल्या तंत्र शिक्षण म्हणजे इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांसाठी आहे. मिशन साहसी सारखा आयाम आपण घेत असतो. मिशन साहसी म्हणजे विद्यार्थिनींचा सहभाग वाढावा आणि विद्यार्थिनींना स्वरक्षणाचे धडे मिळावे, म्हणून हे अभियान नव्हे तर संकल्प म्हणून आम्ही चालवत आहोत. अशा सगळ्या गोष्टी आम्ही या माध्यमातून अजूनही करत आहोत. त्यानंतर एक असं असतं की विदर्भ प्रांतामध्ये जेव्हा विद्यार्थिनींचा सहभाग आम्ही म्हणतो, त्यावेळेस विद्यार्थिनींचा सहभाग चांगल्या पद्धतीने होतोच आहे, परंतु त्यासोबत सोबत थिंक इंडिया म्हणजे भारतासाठी विचार करणारे व्यक्ती सुद्धा तयार झाले पाहिजे, युवक सुद्धा तयार झाले पाहिजे, म्हणून थिंक इंडिया सारखा आपलं आयाम चालतं. ओव्हरसिक्स सारखं आयाम जे आहे हे भारताच्या बाहेर काम करण्यासाठी असतं. म्हणजे विद्यार्थी परिषद, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद जी राष्ट्रीय लेवलवर काम करते, जागतिक लेवलवर काम करते, त्या पद्धतीने जगाच्या बाहेर सुद्धा काम करताना दिसते. आणि आपला एकच हेतू असतो की सर्व जे विद्यार्थी आहे ते सर्व विद्यार्थी केवळ आणि केवळ विद्यार्थी परिषदेमध्ये इन्व्हॉल्व न होता विद्यार्थी परिषदेमध्ये शिकून आपल्या समाजामध्ये, आपल्या देशामध्ये, आपल्या राष्ट्रासाठी त्यांचं इन्व्हॉल्वमेंट कसं राहील याचा विचार म्हणून आपण विद्यार्थी परिषद विद्यार्थ्यांना घडवत असतो. त्या सोबत असं आहे की प्रवेश परीक्षा परिणाम जो आपण म्हणतो नेहमी की हे मुद्दा म्हणजे आपण म्हणतो की ही जी घडी आहे ही सुरळीत झाली पाहिजे, म्हणून जर वेळ आली तर विद्यार्थी परिषद आंदोलन आणि अशा भूमिका सुद्धा निभावते. अच्छा ताई, तरुणांना म्हटलं जातं की सडसडतं रक्त लाथ मारेल तिथे पाणी काढेल, आणि आपला भारत देश जगात महासत्ता होण्याची स्वप्न जी बघत आहे या तरुणाईवरच बघते आहे. परंतु आजची जी तरुणाई आहे ती बेरोजगारीच्या खाईत होरपळून निघत आहे. तर या तरुणाईसाठी ज्या प्रमुख समस्या भेडसावत आहेत, तर त्या समस्यांचं निराकरण करण्यासाठी, त्या सोडविण्यासाठी ABVP काय भूमिका बजावत आहे? जसे आपण म्हणतो आहे की सडसडतं रक्त, एक असतं की म्हणतात की सडसडत्या रक्ताचे आणि साबूत डोक्याचे असे युवा असतात. आणि आपण असंही म्हणतो की युवाचा जर आपण उलट केलं तर वायू होत असतो. तर वायू काय, कुठली गोष्ट हवेमध्ये वाहून नेईल आणि कुठली आणेल सांगता येत नाही. तर त्याच पद्धतीने असं आहे की विद्यार्थी परिषद जे आपण म्हटलेलं आहे की यांना भेडसावणाऱ्या ज्या बेरोजगारीची समस्या आहे, मला तर असं वाटतं की बेरोजगारी हा शब्द आपण आजच्या याच्यामधून काढूनच दिला पाहिजे, म्हणजे डिलीट केला पाहिजे. कारण बेरोजगारी म्हणता त्यांच्या डोक्यामध्ये बेरोजगारी भरून राहिलेली आहे. आपण बेरोजगारी जेवढं म्हणतात ना की माणूस हा अनुकरण प्रिय प्राणी आहे. एखादा व्यक्ती, फॉर एक्झाम्पल तुम्ही जर मला बेरोजगार म्हणत गेले किंवा तुम्ही जर मला काही म्हणत गेले तर तीच गोष्ट माझ्या डोक्यामध्ये फिट होईल, किंवा मी जर तुम्हाला एखादी गोष्ट बोलली तर तीच गोष्ट तुमच्या डोक्यामध्ये फिट होईल. तर कुठेतरी असं होत आहे की विद्यार्थ्यांना सुशिक्षित बेरोजगार, तुम्ही असे बेरोजगार, तुम्ही तसे बेरोजगार. बेरोजगारी हा जो आहे तो नेरेटिव्ह सेट झालेला आहे. पण तुम्ही लक्षात घ्या, शिक्षण हे केवळ आणि केवळ नोकरीसाठी घ्यायचे असतात का? मग जर नोकरीसाठी जर शिक्षण घ्यायचे आहे तर काय, तुम्ही कागदाचा एक डिग्री घेतली आणि तुम्ही नोकरीवर लागले तर लागले, नाही तर मग घरी बसले. परंतु कसं असते, आपल्या A प्लॅन सोबत आपला B प्लॅन तयार असायला पाहिजे, जेणेकरून कसं आहे तुम्ही शिक्षणासोबत सुद्धा आपला B प्लॅन असणं गरजेचं आहे. आज अखिल भारतीय विद्यार्थी परिषद मागील वर्षापासूनच स्वावलंबी भारत, आत्मनिर्भर भारत आणि या गोष्टीवर चालत आहे. त्यासोबत विद्यार्थ्यांना
एंटरप्रेनरशिपसाठी उद्यमितेसाठी वेगवेगळे प्रयत्न करून राहिलेले. आताच नुकत्याच काळामध्ये उद्यमिता यात्रा नागपूर सारख्या, म्हणजे आपण जिथे बसलेलं आहे याच नागपूर, म्हणजे शैक्षणिक जे आपण म्हणतो की शिक्षणाचा हब असलेलं नागपूर, म्हणजे महाराष्ट्राचं हृदयस्थान असलेलं नागपूर, आपण त्याला म्हणतो की विचारांची पावनभूमी असलेलं नागपूर, या नागपूरमध्ये उद्यमिता यात्रा काढलेली आहे. उद्यमिता यात्रेचा हाच हेतू होतो की विद्यार्थी जो आहे हा केवळ आणि केवळ नोकरी घेणारा नव्हे तर नोकरी देणारा सुद्धा बनला पाहिजे. त्यासाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद वेगवेगळे प्रयोग करतच आहे. आणि याच्या माध्यमातून विद्यार्थी परिषदेने आज जर विचार केला तर अनेक विद्यार्थ्यांना नोकरीसाठी मार्गदर्शन करून त्यांचे व्यवसाय सुद्धा स्थापन करून दिलेले आहे. त्यांच्यासाठी लोनची रिक्वायरमेंट, लोन घेण्यामध्ये येणाऱ्या अडचणी त्या सुद्धा दूर करण्यासाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने एक वेगळं आयाम काढलेला आहे. त्याचं नाव साविष्कार आहे. साविष्कारच्या माध्यमातून या सगळ्या गोष्टी होऊन राहिलेल्या आहे. म्हणून मी म्हणते की शिक्षण हे केवळ नोकरी घेण्यासाठी नाही आहे. तर हे जर विद्यार्थ्यांनी समजून घेतलं तर हा जो बेरोजगारी हा प्रश्न आहे ना हा नक्कीच दूर होईल. आज जर विचार केला तर शिक्षण एखाद्या नोकरी घेणाऱ्यापेक्षा सुद्धा जो बिझनेसवाला आहे तो किती कमावता आहे ना. म्हणून आपण शिक्षण, तुम्ही नोकरी घेता, शिक्षणासोबत सुद्धा तुम्ही आपला बी प्लॅन तयार करा. आपली स्वायत्तता टिकवून ठेवण्यासाठी, आपण स्वावलंबी बनण्यासाठी, आपण आत्मनिर्भर बनण्यासाठी आपण उद्योगाला सुद्धा प्रोत्साहन दिलं पाहिजे, असं मी या माध्यमातून सांगते सर्व युवकांना. वाव ताई, खूप सुंदर सांगितलं आपण. मला सांगा की राजकारण आणि समाजकारण यामध्ये जे सहभागी युवक आहेत त्यांच्याविषयी तुमचं काय अनुभव आहे? तुम्हाला काय वाटतं? खरंय, म्हणजे राजकारण आणि समाजकारण यामध्ये युवकांनी जावं की नाही जावं हाच प्रश्न खरं तर असं येत असतं. की असं वाटतं की राजकारण म्हणजे काय, तर असं वाटते आपल्याला की राजकारण गेलं नाही पाहिजे. जरा हे पण नॅरेटिव्ह जे आहे, विमर्श जे आहे ना, ते प्रस्थापित कुठून कुठून झालेले आहे. त्याला आपल्याला नकारात्मक विमर्शला खरं म्हणजे आता सकारात्मक करण्याची गोष्ट आहे आणि ते युवकच करू शकतात. आणि खरं तर राजकारणामध्ये जावं की नाही जावं हा प्रश्न जर सगळ्यात मोठा आहे तर मी तुम्हाला सांगते की राजकारणात गेलं पाहिजे युवकांनी. कारण युवकांची नीती, युवकांची जी विचारांची नीती आहे, युवक जो विचार करतो, जो देशासाठी पुढचा विचार करतो, तो युवक तिथे देऊ शकतो आणि कुठेतरी भारताला पुढे विश्वगुरु होण्याच्या वाटेवर नेऊ शकतो. तर युवकांनी राजकारणात जावं. परंतु मला असं वाटतं की राजकारणामध्ये जाता जाता युवकांनी हे विसरू नये की राजकारणाच्या माध्यमातून आपल्याला समाजकारण करायचंय. राजकारण हे राजकारण करून नाही चालणार आहे, तर राजकारणातून समाजकारण जेव्हा आपण करू त्यावेळेस आपण भारताला विश्वगुरु होण्याच्या मार्गावर नेऊ. नाहीतर मग राजकारण जे तुम्हाला विमर्श दिसून राहिलंय तेच विमर्श नंतरही दिसेल. त्यामुळे राजकारणातून समाजकारण कसं करता येईल याच्याकडे युवकांनी भर द्यावा आणि समाजकार्यामध्ये सुद्धा युवक अव्वल राहावे, जसं विद्यार्थी परिषद करतच आहे. ओके ताई, मला सांगा की विदर्भातील शिक्षण व्यवस्था सुधारण्यासाठी एबीव्हीपी कोणता प्रयत्न करत आहे? तर विदर्भातील युवकांच्या जे शैक्षणिक समस्या आहे, सामाजिक समस्या आहे, ते दूर करण्यासाठी आधीपासूनच विद्यार्थी परिषद अतोनात प्रयत्न करत आहे. जर आपण विदर्भाचं 53 जे अधिवेशन आता झालेलं आहे, जगातलं पहिल्या नंबरचं अधिवेशन जे नागपूर परिसरामध्ये, रेशीमबागच्या परिसरामध्ये झालेलं आहे, त्यामध्ये जवळपास 219 स्थानावरून विद्यार्थी आलेले आणि जास्तीत जास्त जवळपास विद्यार्थी प्रतिनिधी आणि अन्य लोकसंख्या जर आपण बघितली तर 5000च्या घरात या विदर्भ प्रांताच्या अधिवेशनामध्ये सर्व समावेशच झालेले आहे. आणि यामध्ये आपण 3 प्रस्ताव पारित केले होते. त्या प्रस्तावामध्ये सुद्धा दिलेलं आहे, शैक्षणिक मागण्यांमध्ये बरेच असं दिलेलं आहे की विदर्भामध्ये जे विद्यापीठ आहे, ज्याची घडी कोविड पासून कोलमडलेली आहे, ज्याचं शिक्षणाचं वेळापत्रक अजून झालेलं नाहीये, ज्याचा प्रवेश, परीक्षा, परिणाम या ज्या 3 बाबी आहे या विद्यार्थ्यांसाठी खूप गरजेचं आहे. प्रवेश जर नीट नाही झाला तर परीक्षा नीट नाही होईल, परीक्षा जर नीट नाही झाल्या तर परिणाम लागणार नाही, परिणाम जर नीट नाही लागला तर पुनर्मूल्यांकनाचे पण सुद्धा रिझल्ट होणार नाही. अशा सगळ्या गोष्टी ज्या आहे ना, एका पाठोपाठ एकमेकावर अवलंबलेल्या आहे आणि या सगळ्या गोष्टींची जी घडी कोलमडलेली आहे ती अजून पण सुरू नाही झाली आहे. म्हणून विद्यार्थी परिषद प्रवेश, परीक्षा आणि परिणाम या विषयामध्ये गंभीर राहून प्रत्येक वेळेस वेळ पडली तर आंदोलन, वेळ पडले तर निवेदन, वेळ पडले तर चर्चा, या सगळ्या माध्यमातून ही घडी कशा पद्धतीने नीट करता येईल यासाठी प्रयत्न करतात. त्या सोबत विद्यार्थी परिषद फेलोशिप असेल, त्यानंतर स्कॉलरशिप असेल, अशा सुद्धा गोष्टींच्या माध्यमातून म्हणजे या सर्व गोष्टी सुद्धा
म्हणजे सुरळीत झाला पाहिजे, जेणेकरून आता अर्थसंकल्पामध्ये सुद्धा आता केंद्रीय बजेट जारी झालेलं आहे. केंद्रीय बजेटमध्ये सुद्धा चांगल्या आपल्याला बजेट शिक्षणासाठी सुद्धा दिलेलं आहे. तर त्याच पद्धतीने त्यामध्ये फेलोशिप आणि स्कॉलरशिप साठी सुद्धा असते. मग फेलोशिप आणि स्कॉलरशिप साठी हक्काची जी फेलोशिप आणि स्कॉलरशिप विद्यार्थ्यांना मिळायला पाहिजे, ती फेलोशिप स्कॉलरशिप मिळत नाही. त्यासाठी सुद्धा विद्यार्थी परिषद रस्त्यावर उतरते. असे जर विचार केला ते सारथी, बार्टी आणि टार्टीची जी आता मागच्या काळामध्ये जे फेलोशिप अडकलेली होती, त्यासाठी सुद्धा विद्यार्थी परिषदेने भव्य आंदोलन केलं आणि त्याचा परिणाम आपल्याला दिसूनच येत आहे. त्या सोबत विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळे कोर्सेस तयार व्हायला पाहिजे. त्या सोबत वसतिगृह, जिथे जे वसतिगृहांमध्ये सर्व विद्यार्थी येतात, राहतात, त्या वसतिगृह त्यांना घरासारखं वाटलं पाहिजे. त्यांना सगळ्या सोयी सुविधा तिथे मिळाल्या पाहिजे. म्हणून सुद्धा विद्यार्थी परिषद, आणि खरं सांगायचं झालं तर एक सर्वे होता 2008 की 2007 मध्ये, असा सर्वे केला गेला होता की हॉस्टेल्समध्ये बेड आहे की नाही, इन्फ्रास्ट्रक्चर जे जसं पाहिजे तसं आहे की नाहीये. तो जेव्हा सर्वे झाला, त्या सर्वेच्या नंतर जे आज तुम्हाला वसतिगृहांमध्ये बेड पाहायला मिळत आहे, आज तुम्हाला वसतिगृहांमध्ये लायब्रऱ्या पाहायला मिळत आहे, आज तुम्हाला वसतिगृहामध्ये चांगल्या सोयी सुविधा पाहायला मिळत आहे, तर खरं म्हणजे हे विद्यार्थी परिषदेची देण आहे. कुठेतरी विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी त्यावेळेस ते सर्वे केला आणि त्या सर्वेच्या माध्यमातून ते गव्हर्नमेंटला अहवाल सादर केला आणि त्यांना लक्षात आलं की ही गरज वसतिगृहांमध्ये आहे आणि तेव्हा हे सगळे इम्प्लिमेंटेशन झालं. तर अशा पद्धतीने सुद्धा विद्यार्थी परिषद काम करत आहे. सोबत वेगवेगळे कोर्सेस विद्यार्थ्यांसाठी तयार झाले पाहिजे, हा पण आग्रह अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा असतो. सोबत व्यसनाधीनता, जो म्हणतो आपण की व्यसनाधीनता वाढती, व्यसनाधीनता, तर व्यसनाधीनता सुद्धा कमी करण्यासाठी वेगवेगळे पथनाट्य असेल, वेगवेगळे आयोजन असेल आणि समुपदेशन सुद्धा विद्यार्थी परिषद करते. म्हणजे योग्य वेळी योग्य मार्गदर्शन जे देण्याचं काम असते. एक विद्यार्थ्यांच्या जीवनामधली पालकाची भूमिका असेल, एक विद्यार्थ्यांच्या जीवनामधली भीमरूपी भूमिका असेल, एक विद्यार्थ्यांच्या जीवनामधली एक जामवंताची भूमिका असेल, तर त्या सर्व भूमिका अखिल भारतीय विद्यार्थी परिषद निभावते असं म्हणायला हरकत. ओके, म्हणजे एबीव्हीपी बरंच काही करते आहे. ताई मला सांगा की तुमच्या जीवनातील सर्वाधिक प्रेरित किस्सा कोणता आहे जे तुम्ही आमच्यासोबत शेअर करू इच्छिणार? येस, एक तर म्हणजे ज्या वेळेस मी सुरुवातीला जुळले होते त्यावेळेस दिव्यांगीचे दर्शन जेव्हा कार्यक्रम होता, त्यावेळेस जे आपण म्हणतो की दिव्यांग जे विद्यार्थी आहे, ज्यांना समज नसते किंवा कोणाचं हात पाय या सगळ्या गोष्टी नसतात, तर त्यावेळेस असं झालं होतं की मी त्या विद्यार्थ्यांना बघितलं, जरा भावुक झाले. कसं असते, माणसाचं जे हृदय आहे ते किती आपण म्हटलं की दगड जरी असलं तरी सुद्धा दगडाला सुद्धा पाजर फोडणारं व्यक्ती असते किंवा एखादा भाव असू शकते. तर तसंच मला थोडंसं वाटलं की या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा विद्यार्थी परिषद काम करते. दुसरं म्हणजे एक असते की माणूस जोडण्याचं काम जे विद्यार्थी परिषद सातत्याने करते. आणि सगळ्यात मोठं म्हणजे आपण ज्याला म्हणतो माणूस निर्मिती, म्हणजे माणसाची निर्मिती आणि माणूस जोडण्याचं काम जे कोणी करत असेल तर विद्यार्थी परिषद करते. तर या माध्यमातून ज्या वेळेस एक अशी घटना झाली होती, एक विद्यार्थिनी होती, इंजिनिअरिंग कॉलेजची विद्यार्थिनी होती आणि त्या विद्यार्थिनी म्हणजे ती विद्यार्थिनी विद्यार्थी परिषदेच्या संपर्कात नव्हती, पण तिचा मित्र विद्यार्थी परिषदेच्या संपर्कात होता. त्याचा मला कॉल येतो आणि कॉल आल्यानंतर तो मला म्हणतो की ताई अशी अशी गोष्ट झालेली आहे आणि ती विद्यार्थिनी इतकी डिप्रेशन मध्ये गेलेली आहे. कारण आपल्याला माहिती आहे आजची युवा पिढी कशी, छोटी गोष्ट झाली तरी ती डिप्रेस होऊन जाते. तर त्यावेळेस ती विद्यार्थिनी जेव्हा म्हणजे त्या विद्यार्थिनीशी माझं बोलणं झालं, ती सुसाईड करण्यासाठी जात होती, म्हणजे आत्महत्या करण्यापर्यंत तिची मजल गेली होती. ज्यावेळेस त्या विद्यार्थिनीशी माझं बोलणं झालं, मी तिच्याशी चांगल्याने कनेक्ट झाली, समुपदेशन थोडं करण्यात आलं आणि त्याच्यानंतर एक कॉल फक्त त्या महाविद्यालयामध्ये मला करायचा होता आणि त्याच्याने सगळं काम होणार होतं. त्यावेळेस जेव्हा माझा कॉल गेला किंवा माझा म्हणजे विद्यार्थी परिषदेचा कॉल गेला, त्यावेळेस कॉल गेल्यानंतर ती जी गोष्ट, तिची क्षुल्लक गोष्ट होती पण ती होऊन गेली. परंतु ती जर नाही झाली असती त्या विद्यार्थिनीची काय एक दशा झाली असती. तर त्यावेळेस तो जो प्रसंग असा मला वाटला की विद्यार्थी परिषदेमध्ये आपण इथे आहो, आपल्या एका बोलण्याने किंवा विद्यार्थी परिषदेच्या एका विद्यार्थिनींची जर जीव वाचत असेल तर विद्यार्थी परिषद किती मोठी आहे, विद्यार्थी परिषद काय काम करू शकते, म्हणजे शब्द किती महत्वाचा आहे. त्यानंतर एक आणखी अशी गोष्ट की जेव्हा मी एक विदर्भ प्रांत मंत्री म्हणून, जसं पूर्णकालिक तर होते, एवढ्या वर्षापासून मी घरदार सोडून आता काम करते. मला म्हणजे
मूळतः तशी मी पांढरकवडा तालुक्यातील सोनबर्डी येथील आहे. बाबांच्या नोकरी आणि याच्यामुळे मी यवतमाळला शिफ्ट झाले आहे आणि तिथून मी 2022 पासून निघाले पूर्ण वेळ अर्थात घरदार सगळं सोडून परिषदेसाठी काम करायचं. आणि त्यावेळेस निघाल्यानंतर मी विचार केला, माझं घर सोडलंय मी. आणि माझं घर सोडल्यानंतर कसं, तर त्यावेळेस मला एक घर सुटलं आणि मला 1000 घर भेटले. असं इतकं चांगलं मला अनुभव मिळाला. ज्यावेळेस प्रदेश मंत्री म्हणून मी संपूर्ण विदर्भामध्ये एका महिन्यामध्ये 35 दिवसांमध्ये विदर्भातल्या सर्व नगरिकाई, जिल्हा, विभाग केंद्र अशा प्रत्येक शासकीय अशासकीय परिषद दृष्ट्या सर्व मोठे सेंटर अशा सगळं तालुका सेंटर याच्यावर प्रवास केला. त्यामुळे ज्या ज्या घरी जात होते, जेव्हा ते ऋणानुबंध असं म्हणतात ना, की वसुदैव कुटुंबकम जी ही गोष्ट आहे, ती वसुदैव कुटुंबकम मी स्वतः प्रत्यक्षात अनुभवलं. आणि जेव्हा मी घरात जात होती, म्हणजे आई वडिलांपासून दूर असलेली एक मुलगी, जिला कधीच आई वडिलांची आठवण नाही येऊन राहिले, का कमी भासत नाही आई वडिलांची, तर खरं कारण आहे की विद्यार्थी परिषदेने मला आई वडील सुद्धा दिलं, एक परिवार सुद्धा दिला. आणि आज जी माझी ओळख आहे आणि आज जी मी संपूर्ण आहे, ते जर कशामुळे असेल तर ते विद्यार्थी परिषदेमुळे. विद्यार्थी परिषद माझी दुसरी माय आहे असं म्हणायला मला हरकत नाही. असे छोटे छोटे प्रसंग माझ्या डोळ्यासमोर येतात. प्लस व्यक्ती पण असतात, व्यक्तींचं पण अनुकरण किंवा त्यांचं जे वागणूक, म्हणतात की मोठे जसे वागतात तसं आपण वागत असतो. त्याच पद्धतीने एक असा प्रसंग झाला होता. मी आमचे प्राण संघटन मंत्री आहे विक्रमजीतजी कलाने, ते पण जवळपास 13 वर्षापासून पूर्णकालिक आहे. आणि त्यांच्यासोबत एकदा प्रवासात गेले होते. प्रवासात गेले असता एक साधारण, म्हणजे व्यक्तीला आता मी साधारण म्हणतात ती माझी चूक आहे, पण जेव्हा बघितलं की जेव्हा आपल्याला काही माहिती नसते त्यावेळेस आपण म्हणतो की यार, प्राण संघटन मंत्री एका व्यक्तीसाठी गाडीतून उतरून छोट्या कामासाठी इतका वेळातला वेळ काढून त्याच्याशी गळ्यात हात टाकून बोलत आहे, म्हणजे व्यक्तीला किती आणि कसं महत्व द्यायचं मी त्यांच्याकडून शिकले. असे छोटे छोटे प्रसंग, कार्यकर्त्यांचे प्रसंग असेल, कार्यकर्ते इतक्या आपुलकीने आपल्या जवळ येतात की असं वाटतंय की म्हणजे आपल्याला बहीण भावांची कमी नाहीये. आणि जेव्हा वरिष्ठ अधिकारी आपल्या सोबत मार्गदर्शन करतात तेव्हाही असं वाटतं की मोठ्या भावांची, आई वडिलांची आपल्याला कमी नाहीये. तर असा प्रसंग आणि अनुभवाने मला विद्यार्थी परिषदेने खूप प्रेम दिलं, स्नेह दिलं, मार्गदर्शन दिलेलं आहे. आणि म्हणजे परिषद माझ्यासाठी सर्व काही आहे. अच्छा, वाव, खूप सुंदर. ताई, आजच्या तरुणाईला आपण काय संदेश द्याल? हा, एक आपला 2 प्रश्न आहेत. 2 प्रश्नाचं मी एकत्र उत्तर देते, चालेल ना? आजच्या तरुणाईला काय संदेश द्याल? एक तर आहे की लोक काय म्हणतील याच्याकडे आपण लक्ष न देता, क्या कुछ तो लोग कहेंगे, लोगों का काम है कहना, हे प्रचलित म्हण आहे असं म्हणायला हरकत नाही. त्यामुळे लोक काय म्हणतील याच्याकडे आपण जर लक्ष न देता आपण आपल्या बळावर, आपल्या कर्तृत्वाच्या बळावर प्रत्येक कार्य करायला पाहिजे. दुसरं म्हणजे काय, आपण एक असतं ना की माझा नशीब फुटका आहे, माझ्या नशिबामध्ये या गोष्टी नाही आहे, किंवा या गोष्टी, नशीब जे असते ना, आपण नशिबावर अवलंबून नाही राहायला पाहिजे. कारण म्हणतात ना की स्वतःचं भविष्य माणूस स्वतःच घडवू शकतो. मत कर यकीन अपनी हाथों की लकीरों पर, क्योंकि नसीब उनके भी होते हैं जिनके हाथ नाही होते है. तर ज्यांचे हात नसतात त्यांचं सुद्धा नशीब आहे. तर विचार करा, तुम्ही कशाला नशिबावर, तुमच्या कर्तृत्वावर ठाम असलं पाहिजे. दुसरं म्हणजे काय आहे, तुमच्या आजकालची जी युवा पिढी आहे, छोट्या छोट्या गोष्टीच्या याच्याने डिप्रेस होऊन जातात. एखादी गोष्ट आली की तो एकदम पॅनिक होतो. आजकाल जर विचार केला तर पॅनिक अटॅक येणे, श्वास फुलणे, ह्या सगळ्या गोष्टी विद्यार्थ्यांमध्ये खूप झालेल्या आहे. आणि मला असं वाटतं की आपण या सगळ्या गोष्टींचा सामना करण्यासाठी आपण संयमाने गेलं पाहिजे. आणि म्हणतात की जर आपण, देवानी आपल्याला, म्हणजे हे जे जग आहे हे एक मंच आहे आणि आपण तिथले कलाकार आहे, आणि सगळ्यात हार्ड रोल जो आहे तो त्यालाच मिळतो जो उत्तम नायक असतो, उत्तम अभिनेता असतो. त्याच्यामुळे आपल्या जीवनामध्ये जर संघर्ष येत आहे, आपल्या जीवनामध्ये जर कठीणाया येत आहे, तर मला असं वाटते की आपण या कठीणायाचा सामना केला पाहिजे. कारण आमचे प्राण संघटन मंत्री जे विक्रमजीतजी कलानी आहेत, ते नेहमी त्यांच्या भाषणाच्या शेवटी एक म्हणतात की ना संघर्ष ना तकलीफ तो क्या मजा है जीने में, ना संघर्ष ना तकलीफ तो क्या मजा है जीने में, बड़े बड़े तूफान भी पिघल जाते हैं यदि आग लगी हो सीने में. तर जर आग जर जी लागलेली आहे ती आग अशी
पेटली पाहिजे. आपली कशासाठी? आपल्या करिअरसाठी पेटली पाहिजे, आपल्या आई बाबांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी पेटली पाहिजे. आपण जर एखाद्या गोष्टीमध्ये काम करतोय तर ती गोष्ट नीट कशी झाली पाहिजे, त्याच्यामध्ये आपण बेस्ट कसं दिलं पाहिजे, तशी आग पेटली पाहिजे. त्या सोबत आज जर आपण विचार केला तर 2047 मध्ये भारताला शताब्दी वर्ष पूर्ण होत आहे. भारताला शताब्दी वर्ष पूर्ण होत आहे, तर त्यामध्ये आपला वाटा काय असेल, आपलं योगदान काय असेल, या गोष्टी आपण लक्षात घेतला पाहिजे. आणि एक असं आहे की कुछ लोग होते हैं जो कठिनाइयों में रहते हैं, कुछ लोग होते हैं जो कठिनाइयों में रहते हैं, कुछ लोग होते हैं जो स्वयं कठिनाइयाँ होती है, और कुछ लोग ऐसे होते हैं जो कठिनाइयाँ पैदा करते हैं. लेकिन हम कहते हैं कि विद्यार्थी परिषद के कार्यकर्ता ऐसे होते हैं जो हर कठिनाई का सामना करते हैं. तो ऐसे विद्यार्थी परिषद का काम और विद्यार्थी परिषद का जो कार्यकर्ता होता है, क्योंकि हम बोलते हैं कि विद्यार्थी परिषद का जो कार्यकर्ता है वो कल का नहीं तो आज का नागरिक है. कारण त्याला जर आपण विचार केला की तू उद्याची चिंता कर, तो भविष्यातच राहील, भूतकाळातच राहील, पण तो वर्तमानात जगणं शिकणार नाही. म्हणून विद्यार्थी परिषद म्हणते की विद्यार्थी परिषद हा आजचा नागरिक आहे, उद्याचा नागरिक नव्हे. त्यासोबत विद्यार्थी परिषद म्हणते की विद्यार्थी हा समस्याचा पुंज नसून समाधानाचा पुंज आहे. म्हणजे समाधान जे आहे ते विद्यार्थी स्वतःच निर्माण करू शकतो. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पण म्हटलेलं आहे की शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. आणि याच माध्यमातून आपण सर्व आपलं काम चालत आहे. ज्ञानशील एकता परिषद की विशेषता असं आपण म्हणतो. तर ज्ञानशील आणि एकता या तिन्ही गोष्टी सोबत घेऊन, या रथाला सोबत घेऊन विद्यार्थी परिषदेचा युवक कार्य करतो आहे. आणि जर या देशाला छात्रशक्ती ही राष्ट्रशक्ती आहे असं जर कोणी ठामपणे सांगू शकत असेल तर ती विद्यार्थी परिषद आहे. नाहीतर आधी तर असं होतं की विद्यार्थी म्हणजे स्टुडंट पॉवर इज अ न्यूशन्स पॉवर, बट नाव स्टुडंट पॉवर इज अ नेशन्स पॉवर. हे ठाम पद्धतीने सांगण्याचं काम आज विद्यार्थी परिषद करत आहे. म्हणजे आज जे युवक जे दिसत आहे आणि आज जे युवक कुठेतरी पानाच्या टपरीवर किंवा इकडे तिकडे जे राहणार आहेत, तर त्याच्यातला अंशतः भाग तरी आपण विद्यार्थी परिषदेमध्ये आणतो आहे. आणि आज जर अखिल भारतीय लेवलवर विद्यार्थी परिषदेची सदस्यता म्हणजे 57 लाखाच्या बरोबर झालेली आहे. आणि आज विदर्भातली जर म्हटली तर सगळ्यात जास्त सदस्यता म्हणजे आता 87,000 झालेली आहे. अच्छा, म्हणजे अवाढव्याने या पद्धतीने चालली आहे. आणि विद्यार्थी परिषद विदर्भ प्रांत आता सर्व विद्यार्थ्यांपर्यंत वेगवेगळ्या गतिविधीच्या माध्यमातून पोहोचत आहे. ओके ताई, फार सुंदर असा संदेश आमच्या दर्शकांना आपण दिलात. ताई, एबीव्हीपी मध्ये सहभागी होऊ इच्छिणाऱ्या तरुणाईला आपण काय सांगाल? येस, करेक्ट आहे. सहभागी जसं मी आता सांगितलं की त्यांनी काय करायला पाहिजे, तर एबीव्हीपी मध्ये जे विद्यार्थी सहभागी होणार आहे किंवा त्यांना होण्याची इच्छा आहे, तर अशा तरुणांना एक असते की आपलं ऑगस्ट जून या दरम्यान म्हणजे सदस्यता अभियान चालतं. या सदस्यता अभियानमध्ये 5 रुपयाची पावती असते. ती 5 रुपयाची पावती भरून सुद्धा विद्यार्थी परिषदेमध्ये आपण सहभागी होऊ इच्छितो. अन्यथा विद्यार्थी परिषद ज्याच्यामध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आहे, म्हणजे अर्थात विद्यार्थी केंद्रित, म्हणजे विद्यार्थी जो आहे तो विद्यार्थी परिषदेचा बाय डिफॉल्ट सदस्य आहे. त्याच्यामुळे नवीन काही न करता आपण त्या ठिकाणी जाऊन परिषदेच्या म्हणजे कुटुंबामध्ये, मी म्हणते परिवार, बिकॉज परिषद जे आहे ती फर्स्ट फॅमिली जर आपली असेल तर सेकंड फॅमिली परिषद आहे. त्यामुळे सेकंड फॅमिलीमध्ये किंवा फॅमिलीमध्ये परिवारामध्ये येण्यासाठी परवानगी मागण्याची आवश्यकता नाहीये. त्याच्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्यांचं स्वागत आहे. आणि प्रत्येक विद्यार्थी आज आपल्या विदर्भ प्रांतामध्ये 23 जिल्ह्यांमध्ये 11 शासकीय आणि परिषद दृष्ट्या 23 जिल्ह्यांमध्ये विदर्भ प्रांताचं विद्यार्थी परिषदेचं काम चालतं. त्यामध्ये 29 पूर्ण वेळ आहेत, त्यामध्ये 6 विद्यार्थिनी आहे. आज विद्यार्थिनींची संख्या सुद्धा वाढलेली आहे. तर आपण कुठेही जाऊन यांच्याशी संपर्क करू शकता आणि आपापले कार्यालय आहे त्या कार्यालयामध्ये जाऊन भेट देऊ शकता आणि त्याच्या माध्यमातून विद्यार्थी परिषदेच्या संपर्कात येऊ शकता. शक्यतो आपल्या वेगवेगळे सोशल मीडियाचे प्लॅटफॉर्म आहे त्याला सुद्धा तुम्ही फॉलो करू शकता. फॉर एक्झाम्पल एबीव्हीपी विदर्भ इंस्टाग्राम, फेसबुक, ट्विटरला जाऊन तुम्ही फॉलो केलं पाहिजे. तुम्हाला वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज दिसेल. त्यानंतर त्या जिल्ह्याचे सुद्धा सोशल मीडिया आहे. एक लिंक सुद्धा आहे, ती लिंक सुद्धा जर तुम्ही आमच्याकडे आले तर नक्कीच तुम्हाला शेअर करण्यात येईल. अशा माध्यमातून विद्यार्थी परिषदेच्या तुम्ही सहभागी होऊ शकता. अच्छा, ओके. खरं तर आजची ही मुलाखत आपल्या तरुणाईला नक्कीच प्रेरणादायी ठरेल. ताई, आपण यंगिस्थान या कार्यक्रमात आलात, आपलं खूप खूप आभार. धन्यवाद.